सुरेश साहेब. हा बोला ना साहेब नमस्कार. मी भैया बोलतोय, प्रभाकर भैया देशमुख. बोला. सुरेश साहेब आपल्या त्या कुरुलचे तडका न्यूज चॅनलचे संपादक आहेत नाना ननवरे. त्यांचं म्हणणं आहे बाबा ही मध्ये आंदोलन केलं, तुम्ही दखल घेतली असं दाखवतायत. आता अक्षरशः 9 वाजले तरी लाईट बंदच आहे. सिंगल फेज तुम्ही असं करू नका. आता पावसाळा चालू झालाय, थंडीमुळे गारव्यामुळे साप नाक फिरते ती. आणि आता सुरेश साहेब शाळा चालू झाली हो, पोरांना अभ्यास करायला लावता की नाही? काय का अंधारात काय अभ्यास करायचा त्यांनी? 6 वाजता जर तुम्ही लाईट बंद करताय, 9ला बी चालू करत नाही, 10ला बी चालू करत नाही, 11 वाजता कधी चालू करताय, कधी 12 वाजता चालू करताय. कुठलं कुठलं कुरुल 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 आहे. तुम्हाला सांगतो, असं करू नका, अन्याय करू नका हो. तुम्ही शिकल्याशिवाय अधिकारी झाला का हो सुरेश साहेब? नाही पोरांनी अभ्यास करायचा का नाही? अहो ऐकून घ्या तुम्ही, पोरांनी अभ्यास करायचा का नाही सुरेश साहेब? तुम्ही कार्यकारी अभियंता झालाय, अभ्यास केल्याशिवाय शिकला. कुठल्या एरियातलं? कुरुल, मोहोळ तालुक्यातलं कुरुल सब डिव्हिजन आहे तुमचे. कुरुल सब डिव्हिजन, मोहोळ तालुक्यात मोहोळ सब डिव्हिजन वेगळे. कुरुल भागातल्या 15-20 गावात तिथं सुवर्ण चालू आहे. विरोड्याची तिथली तक्रार आहे, विरोड्याच्या लोकांची. पुन्हा पीर टाकळी आहे, विरोडे आहे. हा का हो असं का अन्याय करायला? 4 महिने केले की तुम्ही मान्य नाही, सिंगल फेज बंद ठेवून ते बघा साहेब 7 ते 9. हा केवढ्यात काय करणार तुम्ही? कसला लोड कसला असेल तुमचा मला सांगा की. बोलतो चालू करायला सांगा. असं अन्याय करू नका बघा, नाहीतर आम्ही गपसणार नाही. सुरेश साहेब स्पष्ट सांगतो तुम्हाला, लोकशाहीच्या मार्गाने आता आम्हाला रुमणे हातात घ्यावे लागतील. तुम्हाला सांगतो सगळ्या शेतकऱ्याला गोळा करून आम्हाला गावागावच्या बैठका घ्यायला चालू करायला लागतील. पावसाळा चालू झाला असलं करू नका तुम्ही. पाणी आले, तुमची लाईट चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. हा काय करणार? त्रास देता तुम्ही. मच्छर चावते, पाऊस पडल्यामुळे घाण असते. मला कुरुलला तुम्ही सांगा, त्या कुरुल सब डिव्हिजनला अजिबात संध्याकाळी 6ला लाईट आली पाहिजे. तुम्हाला सांगतो अजिबात सिंगल फेज बंद करायचं नाही. भगीरथ तर तुमची गायबच आहे लाईट. हा 3 फेज लाईट चांगली चालू केली तुम्ही. तुमचं आभार मानतो मी शेतकऱ्याच्या वतीनं. 3 फेज लाईट आपल्या राष्ट्ररोग आंदोलनाची दखल घेतली तुम्ही. पण सिंगल फेजच्या बाबतीत का अन्याय करता तुम्ही? भगीरथ लाईट कुठे आहे भगीरथ? हा अहो नाना ननवरे संपादक आहे त्या का गाजलेल्या तडका न्यूज चॅनलचे. त्यांचा फोन आला मला, लोकांसाठी केलाय, त्यांचं वैयक्तिक काय नाही. असं करू नका. तुम्हाला सहकार्य करतो याचा अर्थ असा नाही. तुम्हाला सांगतो आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही सिंगल फेज अजिबात त्या कुरुल सब डिव्हिजनला पाटकुल पासून पूर्ण त्या दातपूर असो, कोरोली असो, बेगमपूर भाग असो, मिरे असो, इनके असो, सवाळे असो, अजिबात तुम्ही अन्याय करू नका म्हणून सांगा त्या कारंडे साहेबाला तुमच्या. तिथं नवीन अधिकारी नेमता का नाही? त्या कारंडे साहेबाला लोड पडतोय, एकट्याला त्रास होतोय. हा कायमस्वरूपी वरिष्ठ अधिकारी नेमा ना तिथं सब डिव्हिजनला. सुरेश साहेब तुम्ही देवकर साहेबाला 1 महिन्याखाली चार्ज दिलता, आता कारंडे साहेबाला चार्ज दिलाय. त्यांना झेपत नाही. हा पळापळी होती त्यांची. सब स्टेशनचा एक अधिकारी, तुम्ही सब डिव्हिजनचा लोड टाकताय त्याच्यावर. करून घ्या बोला. ते अजिबात हे करणार नाही तुम्ही. सिंगल पेज अजिबात इथून बंद करू नका. तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या जे शेतकरी संघटनेच्या. विद्यार्थ्यांना अभ्यास करू द्या ना. 6च्या टायमिंग मध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासाचं टायमिंग आहे. हा रोज मला हा विषय परत बोलायला लावू नका सुरेश साहेब. करू द्या. सांगून चालू करायला लावा लाईट. मला 10 मिनिटात नानाचा फोन आला पाहिजे, चालू करा लाईट. नाहीतर मग उद्या येणार आहे बघा, घुसणार आहे कार्यालयात तुमच्या. आम्ही अजिबात गप बसणार नाही. हा ना